नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माशे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो बघा, आता मार्च महिन्यामध्ये आपल्याला जो 3% महागाई भत्त्याचा ॲरियस आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. त्याचे जे म्हणजे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 ॲरियस काढून आपल्याला मार्चच्या वेतनामध्ये त्याचा समावेश या ठिकाणी करायचा आहे. ते ॲरियस कसे काढायचे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला एक एक्सेल शीटचा डेमो या ठिकाणी देणार आहे. बघा, ही तुमच्या समोर असलेली एक्सेल शीट अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप केली आहे आणि ही एक्सेल शीट तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर एक्सेल शीट पाहिजे असा मेसेज करा, नक्कीच तुमच्यापर्यंत ही एक्सेल शीट पोहोचणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने बघा ॲरेस काढणं तुम्हाला जाणार आहे. स्कूल नेमच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळेचं नाव या ठिकाणी टाका. त्यानंतर ज्यांचं ॲरेस काढायचं त्यांचं नाव या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि त्यांचा जो बेसिक आहे तो बेसिक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. समजा एखाद्याचा बेसिक या ठिकाणी 70,000 एवढा आहे, बस ही अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे या सेलमध्ये. आणि वाहन भत्ता त्यांचा किती आहे, जवळपास 1350 एवढाच वाहन भत्ता जास्तीत जास्त असतो, तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. बघा, अगदी सुटसुटीत तुमची 3%ची ॲरियस या ठिकाणी तयार झालेली दिसतील. आणि मित्रांनो, एक सुविधा एक्सेल शीट दिलेली आहे. हा जो तुम्हाला ग्रीन या ठिकाणी सेल दिसत आहे, या सेल मधली अमाऊंट आणि हा ड्यू डिफरन्स म्हणजे हा एकूण आलेला फरक आणि ही अमाऊंट सारखीच आली पाहिजे. यामध्ये जर काही फरक असला तर समजून घ्या कुठेतरी तुमची चूक झालेली आहे, म्हणजे प्रकारचा ताळा या ठिकाणी तुमचा होणार आहे. या पद्धतीनं एका सीटवर आपण 3 कर्मचाऱ्यांचे ॲरियस या ठिकाणी बसतील अशी व्यवस्था या एक्सेल शीटवर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सोबतच काय असतं मित्रांनो, दुसरा जो प्रकार आहे की NPS धारक जे एम्प्लॉई असतील तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या शाळेमध्ये, त्यांचे सुद्धा ॲरियस आपल्याला काढायचे आहेत. परंतु त्यांच्या बाबतीत काय असतं की NPSचा फरक सुद्धा महागाई भत्ता दर या ठिकाणी वाढल्यामुळे या NPSचा फरक सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. म्हणजे काय, एक्सेल शीटची पहिली जी सीट आहे यावर आपण GPF धारक एम्प्लॉईचं घेतलेलं आहे. या दुसऱ्या शीटवर मात्र आपण NPS धारक कर्मचाऱ्यांचं घेतलेलं आहे. तुम्हाला या 2 वेगवेगळ्या सीटवर तुमचं काम तुम्ही करू शकता. तर बघा, इथे सुद्धा आपण जर त्या कर्मचाऱ्याचा बेसिक जर आपण या ठिकाणी टाकला आणि इथे वाहन भत्ता जर आपण भरलाय 1350 एवढा, तर अगदी सगळं कॅल्क्युलेशन या ठिकाणी ऑटोमॅटिक होणार आहे. येणारा डिफरन्स म्हणजे काय होईल, हा डिफरन्स जो आहे 3%चा या ठिकाणी तुम्हाला यांच्या बाबतीत 8,400 एवढा आलेला आहे. परंतु NPS धारक असल्यामुळे यांच्या वेतनातून जो फरक निघाला मंथली 210, हा या ठिकाणी डिडक्ट म्हणजे एकूण 840 एवढा हा त्यांचा NPSचा फरक निघालेला आहे आणि एकूण ॲरियस वजा NPS डिफरन्स हा त्यांना 7,560 एवढा ॲरियस या ठिकाणी मिळणार. तर काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा या ग्रीन सेलमध्ये जी अमाऊंट दिसत आहे ती अमाऊंट आणि ही आलेली फरकाची अमाऊंट ही सारखीच आली पाहिजे, असं ताळ्याचं सुद्धा एक व्यवस्था या ठिकाणी दिलेली आहे. ही सीट जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा, तुम्हाला नक्की सीट या ठिकाणी देण्यात येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.